मंडणगड तालुक्यातील गोकुळगावची पालखी भक्तांच्या भेटीला। मंडणगड तालुक्यातील गोकुळगाव या गावची पालखी सालाबादप्रमाणे याही वर्षी दर्शनासाठी मंडणगड शहरामध्ये आली आहे। तसेच गोकुळगावची ग्रामदेवता ही नवसाला पावणारी आहे। त्या पालखीमधील नवसाला पावणारी देवांची नावं अज्ञात, सोमया, मालती, खेतूरपाल, काळंबादेवी अशी देवांची नावे आहेत। गोकुळगावच्या ग्रामदेवतेचा प्रवास मंडणगडमध्ये 2 दिवस गणेश कोणशिपोळे तर हरिहरेश्वर येथे 2 देवांचं मिलन होतं। वेसवी किल्ला, बलदा, केंगवळ, कातळकोण, कांटा, गुढेकर, देव्हारे, केळशी फाटा तर 5 दिवसानंतर गोकुळगाव गावामध्ये संध्याकाळी आगमन होते आणि वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। गोकुळगाव या गावची परंपरा म्हणजे पालखीसोबत खाळूबाजा, सोंग, नाच, गाणे असे अनेक रीतिरिवाज घेऊन गोकुळगावचे ग्रामस्थ ग्रामदेवतेची पालखी काढत असतात। आपण साजरा करत आहोत। शब्दात मांडता येणार नाही असा आपला कोकणचा शिमगा, आमच्या गोकुळगावचा शिमगा। कोकण आणि शिमगा याच्यामध्ये एक अतूट नातं आहे। या कोकणामध्ये दर्शनासाठी पालख्या बाहेर पडतात, गावगावच्या पालख्या बाहेर पडतात। गावचे चाकरमानी आणि मुंबईचे चाकरमानी मिळून हा शिमगा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात। आणि या मंडणगड तालुक्यामधील गोकुळगाव या गावची पालखी ही आज मंडणगड तालुक्यामध्ये दर्शनासाठी आली आहे। इथल्या ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रोत्साहन देऊन दर्शन घेतले आहे। ही वाडवडिलांपासून परंपरा आहे, परंतु या काळानुसार नवीन पिढीने त्याच्यामध्ये चेंज करून या शिमगा उत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात यश आणलंय। आणि आमच्या या गोकुळगाव ग्रामदेवतेच्या देवाची नावं अज्ञात, सोमया, मारुती, खेतूरपाल, कालंबा ही नवसाला पावणारी आमची ही देवी आहे। आणि आम्ही असेच पुढे उत्तम प्रकारे हे सण साजरे करणार। जे वाडवडिलांची परंपरा आहे ती अशीच पुढे जोपासणार। खेतूरपाल महाराज की जय, कालंबा माते की जय।